गाईज स्क्रीनवरती काही सेंटेन्स दिसत आहेत, ते एकदा आपण बघूया. पुस्तक वाचता वाचता ती झोपली. फुटबॉल खेळता खेळता तो जखमी झाला. जेवण करण्यापूर्वी हात धुवा. झोपायला जाण्याआधी तिने मला फोन केला. किंवा पुस्तक वाचल्यानंतर तो झोपला. गाईज अशा प्रकारचे सेंटेन्स आपण नेहमी डेली यूजमध्ये बोलत असतो, पण बोलत असताना थोडंसं आपण कन्फ्यूज होतो. आता कन्फ्यूज कुठे होता ते मी तुम्हाला सांगते. जसं की पहिलं सेंटेन्स आहे, पुस्तक वाचता वाचता ती झोपली. वाचता वाचतासाठी इंग्लिशमध्ये काय घ्यायचं? किंवा जेवण करण्यापूर्वी हात धुवा, पूर्वी या शब्दासाठी काय घ्यायचं? किंवा पुस्तक वाचल्यानंतर ती झोपली, किंवा वाचल्यानंतर जे नंतर आहे यासाठी इंग्लिशमध्ये काय यूज करायचं? गाईज इथे आपण कन्फ्यूज होतो आणि आपल्याला सेंटेन्स बनवता येत नाही. हाच प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूर करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता गाईज पहिल्यांदा बघा, जे पहिलं सेंटेन्स आहे, पुस्तक वाचता वाचता ती झोपली किंवा फुटबॉल खेळता खेळता तो जखमी झाला. अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात, म्हणजेच दोन घटना एकाच वेळी घडत असल्याचं जेव्हा आपण सांगत असतो. ह्या दोन घटना आहेत. पुस्तक वाचता वाचता म्हणजे पुस्तक वाचत असताना ती झोपली. दोन घटना एकाच वेळी झाल्या, ह्या आपल्याला सांगायच्या असतात. एखादी गोष्ट करत असताना आपण दुसरी पण त्याच्या बाजूला गोष्ट करत असतो. अशा दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्यांदा लिहायचं आहे वाईल. वाईल प्लस वर्बचं फोर्थ फॉर्म म्हणजे काय? वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉमा आणि प्लस सेंटेन्स. अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला तिथे सेंटेन्स प्लेस करायचा आहे. किंवा सेंटेन्स प्लस वाईल प्लस वर्बचं फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, या दोन्ही प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स बनवू शकता. एकतर तुम्ही पहिल्यांदा वाईल घेऊन बनवा किंवा मिडलमध्ये वाईल घेऊन बनवा. तुम्ही दोन्ही प्रकारे बनवू शकता. सेंटेन्स बनवताना मी तुम्हाला सांगेन. क्लिअर? आता तुम्ही म्हणाल की वाईल प्लस वर्बचं जेव्हा आपण ING फॉर्म घेतो त्यावेळेस सेंटेन्स कसे बनतील? वाचता वाचता वाईल रीडिंग, गाता गाता वाईल सिंगिंग, बोलता बोलता वाईल टॉकिंग, अशा प्रकारची सेंटेन्स येतील. आता हेच सेंटेन्स तुम्हाला मोठं बनवायचं आहे. क्लिअर? एक्झाम्पल बघा, पुस्तक वाचता वाचता ती झोपली. आता हे सेंटेन्स आहे, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. वाईल रीडिंग अ बुक शी फेल अस्लीप. वाईल रीडिंग अ बुक शी फेल अस्लीप म्हणजे पुस्तक वाचता वाचता ती झोपली. आता इथे बघा, तुम्ही हे जे वाईल लिहिलं आहे, एक तर तुम्ही पहिल्यांदा लिहू शकता किंवा मिडलमध्ये. मिडलमध्ये म्हणजे कसं? शी फेल अस्लीप while reading a book. She fell asleep while reading a book. आता इथे फक्त दोन्हीमध्ये एकच फरक आहे. जेव्हा तुम्ही while पहिल्यांदा लिहिता त्यावेळेस तुम्हाला पहिलं क्लॉज म्हणजेच पहिले सेंटेन्स झाल्यानंतर कॉमा द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, while reading a book हे आपलं पहिलं पार्ट आहे. याच्यानंतर कॉमा देऊन तुम्हाला नंतरचं सेंटेन्स तुम्हाला इथे प्लेस करायचं आहे. शी फेल अस्लीप. क्लिअर? आणि जर तुम्ही वाईल मिडलला घेतलं तर तुम्हाला कॉमा देण्याची गरज नाही. बस एवढा छोटासा डिफरन्स आहे. क्लिअर? नेक्स्ट, बागेत चालता चालता माझी तिची भेट झाली. वाईल वॉकिंग इन द पार्क आय मेट हर. वाईल वॉकिंग इन द पार्क आय मेट हर किंवा आय मेट हर वाईल वॉकिंग इन द पार्क. क्लिअर? फुटबॉल खेळता खेळता तो जखमी झाला. He got hurt while playing football. He got hurt while playing football. तुझ्याशी बोलता बोलता मला एक महत्त्वाची गोष्ट आठवली. While talking to you, I remembered something important. While talking to you, I remembered something important. कॉफी पिता पिता त्याने वर्तमानपत्र वाचलं. वर्तमानपत्र म्हणजेच न्यूजपेपर. While drinking coffee, he read the newspaper. While drinking coffee, he read the newspaper. बाजारात जाता जाता मी कॉल केला.
while going market I called. while going market I called. अशा प्रकारची सेंटेन्स while प्लस वर्बचं फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट याने तुम्हाला बनवायचं आहे. whileच्या नंतर तुम्ही जर कोणतंही वर्ब घेतलं तर तिथे तुम्हाला ING फॉर्मच घ्यायचा आहे. क्लिअर झालं तुम्हाला? आता नेक्स्ट सेंटेन्स आपलं होतं जेवण करण्यापूर्वी आपले हात धुवा. आता करण्यापूर्वी यासाठी म्हणजेच पूर्वी यासाठी तुम्हाला काय घ्यायचं हा प्रश्न पडलेला असेल. अगदी इझी आहे. जसं आपण वाईल घेतलं करताना, काहीतरी करताना काहीतरी करत आहोत हे सांगण्यासाठी आपण वाईल घेतलं, त्याच पद्धतीने तुम्हाला करण्यापूर्वी एखादी गोष्ट करण्यापूर्वी तुम्ही एखादी गोष्ट केली हे जेव्हा सांगत असता त्यावेळेस सिम्पली तुम्हाला वाईलच्या जागी काय घ्यायचं आहे, बिफोर घ्यायचं आहे. बिफोर प्लस वर्बचं ING फॉर्म म्हणजेच फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉमा प्लस सेंटेन्स अशा अकॉर्डिंग टू टेन्स हे सेंटेन्स तुम्हाला घ्यायचं आहे सेकंड पार्टमधलं. क्लिअर? आणि इथे बिफोरचा मीनिंग काय होतो, काही करण्याच्या अगोदर किंवा करण्यापूर्वी किंवा करण्याआधी अशा तिन्ही मीनिंगनं तुम्ही हे बिफोरचा यूज करू शकता. आता याचे सेंटेन्स बघा. जेवण करण्यापूर्वी आपले हात धुवा. आपण नेहमी हे सेंटेन्स बोलत असतो. वॉश युअर हँड्स बिफोर ईटिंग फूड. वॉश युअर हँड्स बिफोर ईटिंग फूड्स किंवा बिफोर ईटिंग फूड वॉश युअर हँड्स. जसं मी तुम्हाला वाईल सांगितलं, जर मिडलला लिहिलं तर तुम्हाला कॉमा द्यायची गरज नाही. त्याचप्रमाणे जर बिफोर तुम्ही मिडलला लिहिला तर दोन सेंटेन्समध्ये कॉमा देण्याची गरज नाही. पहिला पार्टच्या नंतर तुम्ही बिफोर हे कनेक्टर म्हणून इथे यूज करू शकता. पण जर तुम्ही बिफोर किंवा वाईल जर पहिल्यांदा लिहिले तर पहिल्या पार्ट नंतर तुम्हाला कॉमा देऊन दुसरं सेंटेन्स लिहायचं आहे. क्लिअर? TV पाहण्याआधी त्याने गृहपाठ पूर्ण केला. He finished his homework before watching TV. He finished his homework before watching TV. बिफोर नंतर नेहमी तुम्हाला ING फॉर्म घ्यायचा आहे. झोपण्याच्या आधी तिने मला फोन केला. She called me before going to bed. She called me before going to bed. कागदांवरती सही करण्यापूर्वी नीट वाचा. बिफोर सायनिंग द पेपर्स रीड देम केअरफुली. बिफोर सायनिंग द पेपर्स रीड देम केअरफुली. क्लिअर झालं तुम्हाला? एखादी गोष्ट करताना म्हटलं तर वाईल घ्या, करण्यापूर्वी जर म्हटलं तर बिफोर घ्या वाईलच्या जागी. आणि आता केल्यानंतर, एखादी गोष्ट केल्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट केली असं जेव्हा म्हणता त्यावेळेस सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, बिफोर काढायचं आहे आणि त्याच्या जागी आफ्टर लिहायचं आहे आणि बाकीचं तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे. म्हणजे आफ्टर प्लस वर्बचं ING फॉर्म म्हणजेच फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉमा प्लस सेंटेन्स हे जेही सेंटेन्स असतील अकॉर्डिंग टू टेन्स असतील. क्लिअर? आणि इथे आफ्टरचा मीनिंग काय होतो, एखादी गोष्ट केल्यानंतर एखादी गोष्ट केली. एक्झाम्पल, पुस्तक वाचल्यानंतर तो झोपला. He slept after reading the book. He slept after reading the book. दरवाजा लॉक केल्यानंतर ती घरातून निघाली. After locking the door, she left the house. After locking the door, she left the house. तुझ्याशी बोलल्यानंतर मला आराम वाटला किंवा तुझ्याशी बोलल्यानंतर मला बरं वाटलं. काही सेंटेन्स असतं ज्याही पद्धतीने तुम्ही बोलता तशा पद्धतीने सेंटेन्स असू शकतं. फक्त त्याचा जो सेन्स आहे तो सेन्स जर हा निघत असेल तर तुम्हाला याच पद्धतीने ते सगळी सेंटेन्स बनवायची आहेत. आय फेल्ट रिलॅक्स्ड आफ्टर टॉकिंग टू यू. आय फेल्ट रिलॅक्स्ड आफ्टर टॉकिंग टू यू. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही खरेदीला गेलो. म्हणजे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही खरेदीला गेलो. We went shopping after visiting the temple. We went shopping after visiting the temple. खोली साफ केल्यानंतर तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली. After cleaning the room, she started cooking.
आफ्टर क्लीनिंग द रूम शी स्टार्टेड कुकिंग. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल आणि अशा प्रकारचे जर डेली यूजमध्ये सेंटेन्स आली तर तुम्ही आता इझिली बोलू शकणार आहात. एखादी गोष्ट करता करता म्हटलं वाईल घ्या. करण्याच्या आधी एखादी गोष्ट करण्याच्या आधी एखादी गोष्ट केली हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर बिफोर घ्या. आणि एखादी गोष्ट केल्यानंतर एखादी गोष्ट केली हे जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला आफ्टर घ्यायचं आहे. फॉर्म्युला सेम राहणार आहे, फक्त चेंज कुठे करायचं आहे, वाईल, बिफोर, आफ्टर या जागी तुम्हाला चेंज करायचं आहे. गाईज व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला किंवा तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.